नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सडा वाघापूर येथील रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच उलट्या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी वन विभागाच्या वतीने नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। सातारा वन विभागाचे उपवनरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। पावसाळ्यात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी सडा वाघापूर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते। या पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी करण्यासाठी वन परिक्षेत्र पाटण अंतर्गत येथे अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या प्रसंगी बोलताना उपवनरक्षक अमोल सातपुते काय म्हणाले पाहूयात। सातारा वन विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये हे जे सडा वाघापूर उलटा धबधबा आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी भेट देतात आणि त्या दृष्टीनं वन विभागाची तयारी असतेच। यावर्षीसुद्धा तयारी झालेली आहे आणि यावर्षी माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ, सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर भर दिला जातो आहे। त्यामुळं पर्यटकांना असं आवाहन असणार आहे की या ठिकाणी येताना प्लास्टिकचा कोणताही कचरा, बॉटल्स वगैरे सोबत आणू नयेत, आणल्या तरी त्या परत घेऊन जाव्यात। आणि त्याचबरोबर सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना वन विभागानं केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कड्याच्या एकदम टोकावर न जाणं, त्याचबरोबर ज्या काही सूचना दिल्या जातात त्याचं पालन करणं, रेलिंगच्या पलीकडे क्रॉस न करणं, या गोष्टींची खबरदारी पर्यटकांनी घेतली पाहिजे। आणि जबाबदार पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांनी या ठिकाणी इतर जे पर्यटक येतात त्यांना त्रास होईल असं कोणतंही वर्तन केलं नाही पाहिजे, मद्यसेवन नाही केलं पाहिजे, महिलांना त्रास नाही झाला पाहिजे। अशा दृष्टीनं जे काही सूचना वन विभाग देते त्याचं पालन झालं पाहिजे। आणि पुढच्या काळामध्ये जो आराखडा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ज्या सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष स्वच्छतागृह, त्याचबरोबर चेंजिंग रूम याची व्यवस्था यावर्षी पालकमंत्री महोदयांनी सूचना दिल्याप्रमाणे त्याची व्यवस्था होणार आहे आणि ते अंदाजपत्रकसुद्धा मंजूर होत आहेत। ते काम लवकरच होणार आहे पूर्ण। साधारण आता पर्यटकाला तिकीट दर वन विभागाच्या मार्फत किती आकारण्यात आलेला आहे? साधारण प्रत्येक पर्यटकाला 20 रुपये असा शुल्क आकारण्यात येते। पर्यावरण शुल्क म्हणून घेतो आपण। या ठिकाणी जे काही कचरा होतो तो स्वच्छ साफ केलं पाहिजे आणि पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवलं पाहिजे, या दृष्टीनं हे पर्यावरण शुल्क म्हणून आकारणे होते।